भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त एक महत्त्वपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम सोलापूरमध्ये राबवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव अतुल लकडे सर, कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक अनिल घनवट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे स्वावलंबनाचे तत्वज्ञान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना समर्पित आहे. स्वयंरोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट सोलापूर शहरातील व परिसरातील होतकरू, इच्छाशक्ती असलेले परंतु दिशा आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे संधीपासून वंचित राहणारे युवक युवती यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वयंरोजगाराकडे वळवण्यासाठी प्रेरित करणे हे आहे, असे प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले. मेळाव्याची खास वैशिष्ट्ये: विविध शासकीय योजनांची माहिती, उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण व आर्थिक मदतीबाबत माहिती, स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या प्रक्रिया व कागदपत्रांचे मार्गदर्शन, यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा. हा मेळावा तरुणाईला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सामाजिक बदलाच्या दिशेने डॉ. आंबेडकर यांची दूरदृष्टी व तत्वज्ञान समोर ठेवून आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. यावेळी प्रसाद खोबरे, ओंकार गायकवाड, हर्षद मेहर, अनिल मस्के, सनी बनसोडे, योगेश मार्गम, सुनील सुरवसे, राहुल वडतिले आदी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.